दैवी ऊर्जा निर्माण करणाऱ्या गुढीचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य तुम्हाला माहिती आहे का? चला सांगते. गुढीची बांबूची काठी आपल्या शरीरातील सुषुम्ना नाडीचं प्रतीक मानली जाते. अध्यात्मानुसार ही नाडी शरीरातील ऊर्जा प्रवाहाचा मुख्य मार्ग आहे. बांबू सरळ आणि पोकळ असल्यामुळे तो ब्रह्मांडातील सात्विक लहरी खेचून घेण्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच गुढीच्या डोक्यावर ठेवलेला तांब्याचा कलश हा ऊर्जा वाढवणारा धातू मानला जातो. तांबे हा धातू ऊर्जा आणि उष्णता वहन करण्यास सक्षम असतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो ब्रह्मांडातून येणाऱ्या सात्विक लहरी घरात प्रक्षेपित करतो. त्यामुळे वातावरण पवित्र आणि प्रसन्न राहतं. गुढीला बांधलेली कडुलिंबाची पानं ही केवळ परंपरा नाही, तर आयुर्वेदानुसार कडुलिंबामध्ये प्रतिजैविक म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात. ऋतू बदलताना कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा ही शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. म्हणूनच गुढीपाडव्याला उभारलेली गुढी ही फक्त सणाची परंपरा नसून सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि विजयाचं प्रतीक आहे. गुढी उभारणं म्हणजे घरात दैवी ऊर्जा, आनंद आणि समृद्धीचं स्वागत करणंच आहे. याबद्दल तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.